कॉलेज, ऑफिस, लग्न, पुन्हा तीच लेक्चर्स, पुन्हा तोच अभ्यास, तोच मल्होत्रा, तोच जोशी, तोच आदित्य, तीच सई. पण मला सई हवीच आहे. ही नोकरी मला हवीच आहे. पण कॉलेजची डिग्री मला हवीच आणि ती मी मिळवणारच. कारण मला जे पाहिजे ते मी मिळवतोच, कधीही कुठेही आणि कसंही करून वेळेत ऑफिसला पोहोचलं पाहिजे. उठा आदित्य कश्यप, उठा. सो चला चला चला, रेडी व्हा. बी रेडी मिस सई बिराजदार. आजपासून तुझी माझी लव्ह स्टोरी सुरू. अरे वा, आज जंगीबेद दिसतोय. काय तळतोयस? भोपळ्याच्या पुऱ्या. भोपळ्याच्या पुऱ्या? अरे म्हणजे तळणीचा प्लॅन. आणि मग सगळ्यांच्या डाएटचं काय? दादा मामा ओरडेल बर का. डोंट वरी, विलीना सनफ्लॉवर सीड ऑइल वापरतोय. नॅनो टेक्नॉलॉजीने रिफाईन केलेलं असतं हे तेल. जगातली सगळ्यात बेस्ट टेक्नॉलॉजी आहे. तेल बघ कसं नितळ दिसतंय. आरोग्याची काळजी घेऊनच बेट ठरवलंय. विलीना सनफ्लॉवर सीड ऑइल आहे म्हणून चिंता नाही. मस्तच रे. पण अचानक भोपळ्याच्या पुऱ्या का? काही रेसिपीज आहेत ना, आयुष्यभर टिकायला हव्या असतात, म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. तुझी आजी बनवायची ना, तशा भोपळ्याच्या पुऱ्या बनवते तुला डब्यात देण्यासाठी. तोंडाला पाणी सुटतंय रे. माझ्या आईने मला शिकवलं, आता मी तुला शिकवतो, मग तू पुढच्या पिढीला शिकव. ह्या जुन्या रेसिपीज ना नाही तर हरवून जातात. अशा कशा हरवतील? तुझा फोन दे, फोन दे. तर आज आपण आहोत ब्रह्मेंच्या किचन मध्ये आणि आपल्या बरोबर आहेत शेफ बंधू. आज आपण बघतोय खास रेसिपी, भोपळ्याच्या पुऱ्या. गोड, मधाळ आणि चविष्ट. तर बंधू मामा, सांग तू त्याच्यामध्ये काय काय वापरलंस? अरे तुला मेसेज येतोय रे, कोणतरी खबरी म्हणून. अरे आधी तू पुऱ्या तळ आणि डबा भरून ठेव, मी आलोच. काय रे, काय झालं? एका केसचा निकाल लावायची वेळ आली आहे. आलोच मी. काय हे सगळं? शनिवारी पार्टी झाली म्हणे मल्होत्राच्या घरी. पण आपल्याशी त्याचा काय संबंध आहे? कंपनीच्या पैशांनी पार्टी झाली आणि त्यात एक मोठं डील फायनल केलं गेलं आपल्या परोक्ष. तुला कसं समजलंय? आणि हे फोटो? कंपनीत मी पेरलेले काही खबरी आहेत. माणूस विश्वासातला आहे, त्यामुळे बातमी खोटी असूच शकत नाही. ह्या मल्होत्राला ना छडीने मारला पाहिजे, चांगली अद्दल घडवली पाहिजे. अरे ह्या माणसाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. बघू. आदित्य, आदित्य. अरे मी आदित्यचा फोटो बघण्यासाठी नाही दिलाय फोन. पार्टीचा फोटो बघा. अरे पार्टीतच आहे आदित्य. हे बघ. हो. अरे हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. एक मिनिट. हे बघ. हे बघा, म्हणून शनिवारी रात्री हा गायब होता.
आणि हे करत होता तो. म्हणून त्याने कारण सांगितली नाहीत काय? आधी कुठे आहे? आधी कुठे आहे? अरे हे काय करतोयस? काय काय करतोस म्हणजे काय? आधी करायला पाहिजे होतं, आत्ता करतोय. काय विचार काय तुझा? मी आधीला सगळं खरं सांगून टाकणार आहे. अरे एवढा करोडोंचा मालक आहे तो, आपल्या कंपनीच्या नोकरांच्याकडे त्यांच्या पार्टीत वेटरचे काम करतोय. आणि तुम्ही फालतू तत्वांसाठी सगळं त्याच्यापासून लपवून ठेवलंय. ते काही नाही. मी त्याला सगळं खरं सांगून टाकणार आहे की तो कोण आहे. अरे पिंट्या, नाही तुला राग येणं साहजिक आहे, मलाही राग आलाय. पण ही वेळ आता रागावण्याची किंवा आदित्यला सत्य सांगण्याची नाहीये. ही वेळ आहे जो आदित्य बरोबर असं वागलाय ना त्याला अद्दल घडवण्याची. आणि हा प्रश्न फक्त आदित्यचा नाही, आपल्या कंपनीचा आहे. आपल्या कंपनीमध्ये कोणीही कोणाबरोबर जर का असं वागलं तर ते खपवून घेतलं जाणार नाही. आज आपण कंपनीत जातोय त्या मल्होत्रावरती धाड टाकायला. आपण जाऊया, पण सोबत आधीला घेऊन जाऊया. मी आज त्याला खरं सांगणार आहे सगळं. अरे पिंट्या पिंट्या अरे पिंट्या, आधी आधी ऐक, आधी ऐक ऐक. मला तुला काहीतरी सांगायचंय. नीट लक्ष दे माझं. काहीतरी तू ऐक ना माझं. अरे 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 काय 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 तरी सांगतोय ना, बोलू दे ना त्याला. अरे तो कधी बोलायला तोंड उघडतो का? फक्त खायला तो उघडतो. अरे ते तू पोहे का काहीतरी केलेस ना, त्याच्या वासाने तो वेळा झालाय. होय की नाही रे पिंट्या? हो ना, कधी कधी काय करत असताना मला जेन्युइनली कळत नाही. नाही तुला इतक्यात काही कळायला नकोच आहे. म्हणजे म्हणजे तू आमच्या वयाचा झालास ना की तुला सगळं आपोआप कळेलच. ठीक आहे, मी निघू ऑफिसला. अरे एक मिनिट तू ऑफिसला लवकर निघालायस का? माझं थोडस काम आहे. म्हणजे माझी काही औषधं आणायची, त्याची लिस्ट आणि कुठल्या दुकानात आणायची ना त्याची पत्ता तुला पाठवतो मी. त्याच दुकानात ना दुसरीकडे मिळत नाही. ठीक आहे, येताना संध्याकाळी घेऊन येतो. अरे संध्याकाळी नको, दुकान बंद झालं तर नाही का, आत्ताच घेऊन ठेव ना जाता. अरे दादाची महत्वाची औषधं आहेत ती. ठीक आहे, आत्ता निघू. हो 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 हो. टाटा करतोय. हा बाय 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 टाटा बाय अरे थांबा थांबा थांबा, चला आवरा पटापटा. तो ऑफिसला पोचायच्या आधी आपल्याला पोचलं पाहिजे. चलो. हो मी पाणी घेतो बरं. मी चहा घेतो. हो चला चला चला. ऑफिस. गुड मॉर्निंग. सुयश, तू काय करतोयस? असं काय करतो आदित्य? काल थिअरी झाली, आजपासून प्रॅक्टिकल सुरू. प्रॅक्टिकल? येस, मिशन सई की शादी विथ प्रोफेसर आदी. सई की शादी विथ आदी? ए, शादी तिची आणि माझीच. तू फक्त या मिशन मध्ये आमच्या बरोबर आहेस म्हणून तुझं नाव घेतो. तुला कळलं ना? सोड. कळलं, सगळं कळलं. आत्ता इथे काय करतोयस? सी, पटवर्धनांसाठी टाइम इज मनी आणि वेळ वाया घालवून चालणार नाही. रॅपिड ऍक्शन प्लॅन चालू करायला पाहिजे. रॅपिड ऍक्शन. करेक्ट आहे, मला ऑफिस आहे. अरे पण तू दांडी मार. अरे सगळे उठसूट मला दांडी काय मारायला लावताय? मला काम आहे. मग हे पण कामच आहे. मला पैशांचं पगारी काम आहे. तर मग तुला या कामात मी पैसे देईन. हे बघ सुयश, शेवटचं सांगतोय, हे काम मी पैशांसाठी नाही करत आहे. हे मी फक्त आणि फक्त सईसाठी आणि माझ्या दादा मामासाठी करतोय. अरे दादा मामा. अरे हो 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 हो, बरं आहे मी. अरे आदित्य, तू अजून इकडेच? अरे माझ्यासाठी काय, तू कुठं निघालास? मी दूध आणला. अरे आप्पानी मागितलंय. असं रेडी होऊन? अरे ते कपडे नीट वाळले नाहीत. अरे पण हा सुयश काय करतो इकडे? काय रे? मी कसा करता येणार? आता फक्त एकच तर काम आहे. हो, अच्छा 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 अच्छा. मग हे बघ आदित्य, तू तर ऑफिसला जायची घाई करू नकोस. आधी लगीन सुयश. हा हा. आता मामा एवढे म्हणतात तर करायला पाहिजे की नाही? चल 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 चल, मी सायकल घेतो. चल 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 चल. सुयश, सुयश, अरे चल. अरे आवरलं की नाही? चला लवकर.
अरे अरे अशा पटापट पटापट आयडिया यायला पाहिजे रे, काहीतरी करायला पाहिजे. जाऊन भिडू का तिला? अरे नको रे तू. कालचा पाठ आजचं सपाट असं कसं झालं? आपण काय बोललो होतो काल? पहिला टप्पा ओळख, दुसरा टप्पा मैत्री, तिसरा टप्पा लग्न. सगळं लक्षात आहे माझ्या. अरे पण तिची आणि माझी ओळख आहेच ना. नव्यानी झाली पाहिजे ना ओळख. तिने तुला नोटीस केलं पाहिजे. असं काहीतरी करायचंय ज्याच्यामुळे तू तिच्या मनामध्ये मोठा माणूस होशील. ए, मी मोठा माणूस आहेच. मनानी मोठा माणूस. हा? तू चांगला माणूस आहेस असं वाटेल. असं काहीतरी आतमध्ये कुठेतरी असेल ना तुझ्या. माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय. आधी तिचा काय प्लॅन आहे विचारूयात का आपण? मी विचारतो. आपण नको. मी विचारतो आणि तुला सांगतो. आणि तोपर्यंत प्लीज मी सांगितल्याशिवाय किंवा मला सांगितल्याशिवाय स्वतःच्या डोक्याने आयुष्यभरच काहीच करू नकोस. अरे मित्रा, तू टेन्शन नको घेऊस रे. हे बघ, जेव्हा मला तुझी गरज पडेल ना तेव्हा तुला मी सांगेन. हे सारखं असं मध्ये मध्ये येऊ नकोस. पत्रिका पाठव मला. ऑल द बेस्ट. ए आदित्य, अरे यार तू पगारी माणूस आहे, नोकरी करतोस. तू तिकडे लक्ष दे ना. या बारीक सारीक गोष्टी मी मॅनेज करतो ना. ठीक आहे, मी बघतो, बोलतो तुझ्याशी. सरक या. ए रोनी, कशी चालली तुझी ड्रामा कंपनी? 2 ऍक्टर्स पाहिजे होते मला, पाठवून दे. गुड मॉर्निंग ब्रेंडा. अरे वा, गुड मॉर्निंग झाली वाटतं. अरे मी तयार होऊन बाहेर निघायला रेडी सुद्धा झालीये. एवढ्या लवकर? एक मिनिट. हा, जर आता पुढचा प्लॅन सांगतेस का मला? सुयश ही व्यक्ती आयुष्यातून कट झाल्यापासून ना मी प्लॅन वगैरे बनवणं बंद केलंय. अगं तसा प्लॅन नाही ग, म्हणजे आजच्या दिवसभराचा प्लॅन. कुठे जाणार आहेस, कधी जाणार आहेस, कोणाला भेटणार आहेस वगैरे वगैरे. जसं तुला तुझं ऑफिस आहे ना तसं आज मला माझं कॉलेज आहे. कॉलेज? हो कॉलेज. का एवढं शॉक व्हायला काय झालं? नाही, माझ्या लक्षातच नव्हतं तू कॉलेजला जातेस. हो पण माझ्या लक्षात असतं सगळं. आणि नाहीतर नयना आठवण करून देते. पण आता नयनाने किंवा तुझ्या डायरेक्ट प्रिन्सिपलने जरी सांगितलं तरी तू ऐकलं पाहिजेस ना. नाही ते खरंय. पण नाही, मी ठरवलंय शिस्तीत कॉलेजला जायचं आणि जमेल तितके मार्क्स पडून बेसिक पास तरी व्हायचं. बेसिक कशाला? चांगले मार्क म्हणून चांगलाच पास हो ना. चांगल्या मार्कांनी पास व्हायला मी काय तुझ्यासारखी स्कॉलर टॉपर नाहीये. मला ना फक्त मम्मा डॅडूने जे काही पैसे भरलेत ना ते फुकट जाऊ द्यायचे नाहीये. बरोबर आहे. आणि मला ना लग्नाआधी माझं एज्युकेशन कम्प्लीट करायचं. आणि तुझ्या इतकी नाही तरी बेसिक पगाराची नोकरी मिळवायची. स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर हातात चांगला जॉब हवा ना. आणि चांगला जॉब मिळवायचा असेल तर डिग्री हवी. आणि डिग्री हवी असेल तर कॉलेजला जाणं मस्ट आहे. अरे वा, मुलगी शिकली, प्रगती झाली. येस करेक्ट. गुड. चला, म्हणजे आजच्या दिवसात तरी काही करता येणार नाही. काय काही करता येणार नाही म्हणजे? नाही, मला आज काहीच करता येणार नाही ऑफिसमध्ये. का? मल्होत्रा असेल ना आज ऑफिसमध्ये. आणि आपण ते पळून गेलो तेव्हापासून आज पहिल्यांदाच समोर येणार आहे मी त्याच्या. खरं तर त्या मल्होत्राला लाज वाटली पाहिजे तुझ्या समोर याची. तर तू काय घाबरतोयस? नाही असं घाबरत नाही याच. त्या मल्होत्राला ना माझे खूप शिव्या शाप लागणार. तो ज्या खुर्चीवर बसतो ना त्या खुर्चीवर मुंग्या घर करती. बसला की डसल्या तुला अडस देणारी त्याची जीभ वाकडी होईल. मग दारू सोड, साधा चहा सुद्धा पिता येणार नाही त्याला. त्याच्या अकाउंट मध्ये असलेले सगळे पैसे आणि टकलावर उरलेले केस दोन्ही उडून जाते. आणि ना त्याला बस तुला मस्करी वाटते ही सगळी? अरे काली जुबान आहे मी, काली जुबान. मी जे काही बोलते ना ते सगळं खरं होतं. तू बघच, त्याच्यासारख्या रावण टाईप माणसाला सरळ करायला त्याला आज हट्टे कट्टे पांडव भेटतील. सई, रावण रामायणात, पांडव महाभारतात. बरं झालं सांगितलं. मुलगी शिकली, प्रगती झाली. चल आता मी ऑफिसला आणि तू कॉलेजला. ऑल द बेस्ट. ओके, तुला पण.
रे मल्होत्रा आलाय का? मल्होत्रा साहेब इतने जल्दी? स्टाफच्या आधी बॉसने हजर व्हायचं असतं असा नियम केलाय ना. वो तो बस बोलने की बात है साहिब. मल्होत्रा साहिब तो अपने मर्जी के मालिक है. मल्होत्रा का या कंपनीचा मालक आहे का? हे बघ, आम्ही आलोय हे मल्होत्राला कळता कामा नाही. जी. आणि मल्होत्रा सोडल्यास दुसऱ्या कोणालाही आत सोडायचं नाही. हाय रिस्क चर्चा आहे. हा रिक्स चर्चेसाठी बाहेर हाय सिक्युरिटी लागते. तेव्हा तू इथे बाहेरची हाय सिक्युरिटी काय सलामकार? फिकर नॉट कीजिए ट्रस्टी साहिब. आज आपके लिए दुबे लक्ष्मण रेखा बन जाऊंगा और रावण तो का हवा भी अंदर आने नहीं दूंगा. चला वाकड्या चिरू आणि त्या मल्होत्राला सरळ करूया. रावण? अयोध्या के 4 राजा राम, लक्ष्मण, भरत और शत्रुघ्न का आदेश है कि कोई अंदर नहीं जा सकता. क्या भाई दुबे सुबह सुबह भांग की गोली बोली खा के आया क्या? अरे मल्होत्रा साहब आप जाइए जाइए, आपको तो जाना ही पड़ेगा. मतलब मतलब कि मैं आपको यहाँ से कैसे निकाल सकता हूँ? तू क्या मुझे यहाँ से किसी का बाप भी नहीं निकाल सकता. तू तो वक्त ही बताएगा. क्या बोला बे? अरे वक्त ऑफिस का वक्त होगा. जाइए जाइए. हाँ या मल्होत्रा साहेब या. वेलकम टू आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज. जी जी. दुबेजी काय चाललंय? कुछ तो गड़बड़वा हुआ है कंपनी में, इसलिए अंदर मीटिंग चल रहा है. हाई रिस्क वाला, हाई सिक्योरिटी वाला. हाँ, कोई अंदर नहीं जा सकता ऐसा ऑर्डर है. कोणाचे ऑर्डर? मल्होत्रा वाटतं. ऊ का ऑर्डर देंगे आज, ऊ तो ऑर्डर लेंगे. असली हाई कमांड आ चुकी है. हाईकमांड? हाँ, इस कंपनी के असली कर्ता धर्ता आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज के सरफिरे और खतरनाक ट्रस्टी. ट्रस्टीज? कोण आहे ते ट्रस्टीज?